इथे स्पॉन्सर आलेले आहेत. डोक्याने फोडलं तर निलेश 100 रुपये देणार आहेत बक्षीस. डोक्याने फोडायचं. डोक्याने फोडल्यानंतर 100 रुपये बक्षीस. अरे अरे घाबरला 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 रे घाबरला. एक मिनिट फोड फोड खेच खाली खेच. आयो झूम कर बेटा झूम कर. बक्षीस घे. अरे धर पार्टी करा चला. काहीतरी गेलं त्यांच्या. चला पार्टी करा. डोंगर हिरवागार ग आई तुझा डोंगर हिरवागार. आमच्या चारी बाजूला डोंगर आहे. जय भीम मंडळी, जय शिवराय. कशा सर्व मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर मी चाललेले आहे गावी. तुम्ही बघू शकता ह्या माझ्या बॅग्स वगैरे. आणि तुम्ही म्हणाल सारखी का गावी जाते, तर तुम्ही माझे जर जुने सबस्क्रायबर असाल, फॅमिली मेंबर्स, तर माझे जुने व्लॉग बघितले असाल तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या छोट्या दिराचं लग्न ठरलेलं आहे. आणि त्याच संदर्भात काही कामं आहेत गावी. पत्रिका छापणे, डेकोरेटर्सला बुक करणे आणि कॅटरर्स वगैरे सगळं बघायचं आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे गावी. पण घोळ असं झालेला आहे की 8 वाजता येणारी नालासोपारा खेड एस-टी ही काही कारणास्तव म्हणजे घोडबंदर रोड हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एस-टी खूपच लेट झालेली आहे. तर 8ची एस-टी बघूया आता किती वाजेपर्यंत येते. बस आलेली आहे. अद्वैत कंटाळा आणणाऱ्या बघा. घोडबंदर मार्ग बंद केल्यामुळे ही अवस्था झालेली आहे. 7:30 वाजता आलेलो आम्ही आणि आता 11:45 झालेले आहेत है ना. आमचं जेवण नाश्ता विष्टा सर्व झालेलं आहे. आता आम्ही झोपणार आहोत है ना लाडू. खेळायच्या मूडमध्ये लाडू आहे. लक्ष तिचं माझ्याकडे अजिबात नाही. खेळण्यामध्येच मग्न. लाडू हे लाडू लाडू हे चकुली द्या माझ्याकडे. द्या चॉकलेट. बघतच नाही माझ्याकडे. इकडे बघ कॅमेराकडे बघ. आई देतच नाही. दे 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 चल दे 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 दे. नाही नाही पडेल. आणि अद्वैत बघा. अद्वैत कसा झोपलाय धाराडू. अद्वैत इथेच होता. तर हिला कंटाळा येईल सीटवर घेऊन म्हणून तिला त्याला तिकडे पाठवलं आणि हिला सीटवर ठेवलंय. दे बाबू माझ्याकडे दे. देते पटकन खेचा खेच. हां हे घे. हाय 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 कुताय मम्मा कुताय मम्मा. तिला मम्माशी काही घेणं देणं नाही. चॉकलेट पाहिजे. चॉकलेट पाहिजे चॉकलेट. तर मंडळी सकाळी 8 वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा आम्ही आहोत एस-टीत. कारण की घोडबंदरला खूप ट्रॅफिक मिळाली आणि ते मी बोलते पण हवेमुळे आवाज व्यवस्थित येत नाही म्हणून मी व्हॉईस रेकॉर्डिंग टाकते. तर दरवेळेस एस-टी 5 वाजता पोहोचते पण ह्या वेळेस आम्हाला सकाळचे 10 वाजणार आहेत. घरी जाता जाता खूप ट्रॅफिक मिळाले आणि खूप बेकार प्रवास झालेला आहे. असो बघा कोकण किती छान दिसते आणि आणाऱ्या पण झोप काढून उठलेली आहे. ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आणाऱ्याचं फोटोशूट दाखवणार आहे. काय थीम असणार आहे त्यासाठी तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करावा लागेल. आणि यावर्षी गावी दहीहंडी कशी असते ती आम्ही बघणार आहोत. तर व्लॉग कुठेही स्किप करू नका. तर फ्रेंड्स आज आहे 15 ऑगस्ट आणि आम्ही आलेलो आहोत गावी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आणाऱ्याचं स्पेशल फोटोशूट आहे. आणाऱ्या झालेले आहे 8 महिने कंप्लीट झालेले आहेत. आणाऱ्याला 9वा महिना सुरू झालेला आहे. तर आणाऱ्यासाठी बघा आम्ही काय काय शॉपिंग केलेले आहे. ह्या बँगल्स घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर घेतलेला आहे असा फ्रॉक.
असा. तर आता अनार्याला आम्ही फोटोशूट करणार आहोत है ना अनार्या. ए लाडू 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 फोटोशूट करणार आहोत. तर व्लॉग कंटिन्यू करा. कशी थीम करते तुम्हाला समजेल. आठवे तर फ्रेंड्स अशा प्रकारे थीम केलेले आहे तुम्ही बघू शकता. आणि कशी वाटते 15 ऑगस्टची थीम इंडिपेंडन्स डेची नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला नक्की माझ्या छोट्या मुलांसाठी लाईक करा. The next day. ए राहा ना हंडी करा. व्हिडिओ काढून दे. एका रे गावची हंडी. ए सावकाश हलू नको. एकावर एका माझी बाई बघते बघ. ए लाडू लाडू बघतो. लाडूला रुमाला आणला. ए माझी लाडू कुठून झाला का? तर गावाकडे आहे आजचा दुसरा दिवस आणि आज आहे दहीहंडी. तर नालासोपाराला तर खूप धमाल असते. माझे मागचे व्लॉग पण तुम्ही बघा. मागच्या व्लॉगमध्ये तर किती धमाल केलेली आम्ही दहीहंडीला. माझ्या मिस्टरांनी तर स्टेज परफॉर्मन्स केलेला आहे आणि छान अशी शेगडी त्यांना गिफ्ट मिळालेली आहे. तर ह्यावेळेस खूप मिस करते. खूप मजा येते. तर ह्यावेळेस आलेलो आहोत आम्ही खवटीला. तुम्हाला तर माहिती आहे अनार्याचं 15 ऑगस्टचं फोटोशूट पण झालेलं आहे काल. आणि आज हंडी आहे. तर बघा गावची मुलं कशी हंडी वगैरे बांधतायत खेळतायत. हे बघा अशी तयारी चालू आहे त्यांची. हे बघा बाबांची चुलती वगैरे आहे उभी इकडे आणि हंडी वगैरे बांधतायत. आहे ते 5 मुलं 4-5 मुलं पण करतात त्यातल्या त्यात हंडी. आणि हे आहे आमचं गावाकडचं कॅनल. आता आम्ही वाडीत जातो आहे. एक जण आमचे भावकीतलेच आहेत ते आजारी आहेत त्यांना बघायला जातो आहे. तर हे बघा कॅनलला सगळं पाणी आलेलं आहे. आपलं थोडंसंच पाणी आहे आणि सर्व हिरवळ 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 सर्व. इकडे चोंड्यात पण आहे ना हळद वगैरे लावलेली. जानेवारी महिन्यात बाय झाली तेव्हा तर खूप हळद हे झालेली. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा हळदीची पानं केवढी झालेली आहेत. तर आता आम्ही उद्या निघू जाण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही आलो होतो माझ्या छोट्या दिराचं लग्न ठरलेलं आहे त्या संदर्भातच आलो होतो. सर्व अरेंजमेंट करण्यासाठी मंडप करायचं की हॉल करायचं पुन्हा पत्रिका वगैरे सर्व जे काही आहे त्याच्या बाबतीत ते सगळे निर्णय घेण्यासाठी सर्व काही हे माझे मिस्टर असतात तेच करतात. म्हणजे तर बाबांनी बोलले की त्यांना घेऊन म्हणून आम्ही आलेलो आहोत गावी. आणि आता मी उद्या निघू. तर आजची दहीहंडी तर गेली. मी तर ॲक्च्युली अनार्याला श्रीकृष्ण बनवणार होते आणि तिला प्राईज पण मिळालं असतं कारण की दरवर्षी देतातच श्रीकृष्ण बनतात त्यांना प्राईज मिळतंच. पण यावर्षी यंदा नाही. तर तुम्हा सर्वांना दहीहंडी गोपाळकाळाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी काही रील्स पण अपलोड करते तर माझ्या छोट्या रील्स पण बघायला विसरू नका. आणलं रे कोणाला मान आहे फोडायचा हंडी.
गावची हंडी. अरे वा वा वा, काय भारी रे. काय केलं? ढोल पण आणला काय? सगळे फुगे फुटले. चिप्सची पाकिट लटकवतोय का? अरे तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो फोटोशूट करायला. छान छान रील्स काढलेल्या आहेत आणि इथे गावी बघा काय मस्त असा निसर्ग बहरलेला आहे. सर्व ग्रीन ग्रीन सिनरी झालेली आहे. या चला, तर असा कोकणात मुसळधार पाऊस आहे आणि अनाऱ्याला मी झोपवून आलेली आहे आणि अद्वैत पण खेळतोय. तर आम्ही उद्या जाणार संध्याकाळी. आज दहीहंडी आहे, बघूया. आपल्या लहान बच्चे कंपनीने हंडी फोडले का, मगापासून ते ट्राय करत होते. तोपर्यंत आम्ही आलो इकडे, फोटोशूट वगैरे केले, रील्स वगैरे बनवलेले आहे. त्यामुळे माझ्या चॅनेलला कनेक्टच राहा, तुम्हाला छान छान रील्स व्हिडिओ बघायला मिळतील. आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आपण बघूया कशी हंडी फोडतायत. मी फर्स्ट टाइम गावची दहीहंडी बघतीये. मुलं आपली गंमत म्हणून करतायत. हे फोडले हंडी. ही बघा यांची हंडी. फुगे वगैरे लावलेले हो, फुटले फुगे आहे ना? नाही फुटले, भरपूर आणलेले म्हणून लावायला गेले की फुटले. चला तुमच्यासाठी मी वेटिंगला आहे. चला चला हंडी फोडा लवकर. फोडली वाटते नी, फोडली नाही ना, अशी थोडी पूर्ण फोडायला पाहिजे. चला 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 चला. जो डोक्याने फोडेल ना माझ्याकडून त्याला आज 100 रुपये बक्षीस. चला रुपये बघा इथे स्पॉन्सर आलेले आहेत. डोक्याने फोडलं तर निलेश 100 रुपये देणार आहेत बक्षीस. स्टार्ट करा. डोक्याने फोडायचं. डोक्याने फोडल्यानंतर 100 रुपये बक्षीस. हा कॅच करायला आहेत आपले बाकी, नाही तर मी पण येतो चित्री टाकून लगेच. अरे बाप रे, स्ट्रॉंग, खवटीचा स्ट्रॉंग बॉय. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे अरे घाबरला 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 रे घाबरला. एक मिनिट बॉय खरे का? ला 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 एक नंबर. चल चला हा स्टार्ट करा. सावकाश सावकाश. ट्रिपल एक का? ओके हा पकडा पकडा झाला. हा व्हेरी गुड. थोडस ते आता थोडीशीच हंडी. ला 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 फोड फोड. खेच खाली खेच. आयो झूम कर बेटा झूम कर. फोडली. वा 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 एक नंबर. चला आता हे घे चल बक्षीस घे. अरे धर पार्टी करा चला. काहीतरी गेलं त्यांच्या. चला पार्टी करा. बाय करा एकदा. बाय बाय. उडाल्या हो सगळ्या चिमण्या. इकडे बघ किती वाजलेत. हा
हा केवढे आहेत ना, मस्त ना. गेल्या पुढे गेल्या. आता आम्ही आलेलो आहोत हायवेला. लाडू डोंगर हिरवागार ग आई तुझा डोंगर हिरवागार. आमच्या चारी बाजूला डोंगर आहे बघा. हे बघा डोंगर बघा. आमचा आहे मुंबई गोवा हायवे मार्गाच्या तिथे घर आहे ना. खेडेगाव वगैरे काही नाहीये, कोकण. तेव्हा आमच्या मागे डोंगर आहे, त्यानंतर इकडे डोंगर आहे, त्यानंतर टर्न मारल्यावर इथे डोंगर आहे, नंतर पुन्हा इकडे पण डोंगर आहे. चारी बाजूला डोंगर आहे की नाही. एक नंबर. लाडू हे लाडू लाडू गाड्या बघते, हसते बघा किती. ही किती हसते, किती हसते. हे तिरंगाच्या बांगड्या घातल्यात, तिरंगाच्या. आता गाडी आली ना की हसेला. चला